आता की सगळ्यात मोठी बातमी येते जम्मू काश्मीरमधील हल्ल्यामध्ये महाराष्ट्रामधील 2 पर्यटकांचा मृत्यू झालाय। जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम इथल्या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रामधल्या 2 पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे। आतापर्यंत जी माहिती आपल्या हाती आली त्यानुसार महाराष्ट्रामधल्या 2 पर्यटकांनी या हल्ल्यामध्ये जीव गमावलाय। दिलीप डिसले आणि अतुल मोने असं या पर्यटकांचं नाव असल्याची माहिती सध्या हाती येते आहे। महाराष्ट्रामधल्या 2 पर्यटकांचा यामध्ये मृत्यू झालाय। शिवाय पुण्यामधलं सुद्धा 2 कुटुंबीय या ठिकाणी हल्ल्यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे। आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहे। सुशांत, जम्मू काश्मीरमधल्या या मोठ्या दहशतवादी हल्ल्यामध्ये राज्यातल्या 2 पर्यटकांचा झालेला मृत्यू, त्यांच्याविषयीची काय माहिती आतापर्यंत कळू शकली आहे? आपण जर बघितलं असेल तर जम्मू काश्मीरमध्ये जो दहशतवादी हल्ला झालाय त्यामध्ये आता महाराष्ट्रातील 2 जे आहेत ते जखमी झाले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जम्मू काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या संपर्कात आहेत। काश्मीरचे विभागीय आयुक्त विजय कुमार बिद्री यांनाही फोन करून त्यांनी याबाबतची माहिती घेतली। पहलगाम हे त्यांच्या कार्यक्षेत्रात आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्रातील 2 पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे। यामध्ये बघितलं असेल तर दिलीप डिसले आणि अतुल माने यांचा या दुर्घटनेत जो आहे तो मृत्यू झालेला आहे। या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील आणखी 2 जण जखमी आहे। जखमीमधील एक पनवेलचे तर उर्वरित एक महाराष्ट्रातील कोणत्या भागातील आहे त्याचा शोध आता घेतला जातोय आणि जखमींची काश्मीर प्रशासनाने कळवलेली नावे ज्यामध्ये आहेत माणिक पटेल ते पनवेलचे आहेत, एस बालचंद्रराव सुदैवाने दोघांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळते। या खरं तर घटनेनंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जम्मू काश्मीर प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात आहेत आणि आणखी कोण महाराष्ट्रातील यात आहेत का याची देखील माहिती घेतली जाते। बरं सुशांत, मृत्युमुखी पडलेल्या दिलीप डिसले आणि अतुल मोने यांच्याविषयीची काही माहिती, ते कुठल्या भागातले होते याबद्दलचा काही तपशील कळू शकला आहे का? गुरु, सध्या तरी आपल्याला जी प्राथमिक माहिती मिळाली त्यानुसार मृत्युमुखी पडलेले दिलीप डिसले आणि अतुल माने यांच्याबाबतची ते नेमकं कोणत्या भागातले होते, महाराष्ट्रातील कोणतं गाव होतं याबाबतची माहिती जी आहे ती मुख्यमंत्री कार्यालय जे आहे ते घेते। मात्र सध्या तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जम्मू काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या सातत्याने संपर्कात आहेत।